नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. किती फोटो काढावेत आणि किती व्हिडिओ करावा हेच कळत नाहीये, पण हा सीन आपण चुकवू नाही शकत. ब्युटिफुल, खूप सुंदर फ्रेम आली, व्हेरी प्रिटी. इकडे कसे आहेत बघ ना, छोटे 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 एकदम. अय्या किती सुंदर आहे बघ, कसं आहे हे. वाव, आपण आलो बरं झालं ना. मी थोडा सकाळी उठायचा कंटाळा करत होते. रविवारची सकाळ यार भाई. हे बघ, ह्या एखाद्या माणसाच्या चेहऱ्यासारखं दिसतंय. नाक, त्याच्यानंतर ओठ, हनुटी, असं दिसतंय बघ. आमच्या गावाला ना हे बघ, हे वालं झाड आहे ना, हे खूप असतं. आम्ही ह्याच्या पानांमध्ये ना करवंद गोळा करायचो. हे तोडायचं आणि आपण भेळसाठी खोल बनवतो ना, तशी बनवायची आणि त्याच्यात करवंद जमा करायची या पानांचं. हा, एकदम पूर्ण डोंगरात हे मंदिर आहे. म्हणजे मी यावर्षी असं ठरवलं होतं की अधिक मासात शक्य तितकं भगवान शंकर, भगवान विष्णू, श्रीकृष्ण ह्यांचं सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. जसं मी आईची सेवा करते, मी माझ्या आईला अधिक मासात माझ्या घरी घेऊन आली आहे. तर मला माझ्या आईची सेवा तर करायचीच आहे आणि त्याचबरोबर ह्या भगवंताचं सुद्धा ध्यान करायचं आहे. मी स्वामींची आराधना करते, नामस्मरण करते, पूजा करते, हे सगळं करतेच. मनःशांती मिळते. पण हे असं निसर्गाशी जोडून राहिलो ना आपण, तर अजून मनःशांती मिळते. तर हा माझा आजचा हा रविवार मी सार्थकी लावलेला आहे. तर ज्यांना इतक्या दूर येता येणार नाही त्यांना मी माझ्या व्हिडिओतनं हे सगळं दर्शन देते. तर तुम्ही हे दर्शन घ्या. तू फुलं का तोडतेस तू अशी? हे जास्वंदीचं फूल जास्त नाही तोडत आहे, एकच. अरे मी ते तुळशीच्या मंजिरीपासून केसांना लावायचं तेल बनवते ना, तर हे एक ताजं जास्वंदीचं फूल मी काढते आणि आज दुपारी ते मंजिरी घालून केसांचं तेल मी बनवणार आहे. केसांसाठी उपयुक्त असं तुळशीच्या मंजिरी घालून त्याच्यात हे एक जास्वंदीचं फूल घालणार आहे. नंदी महाराज. मी मगाशीच विचार केला की महादेव आहे तिकडे, नंदी महाराज कुठे आहेत, तर हे इथे आहेत. किती जवळून दर्शन घ्यायला मिळतंय. हे आपण वय झालं की अशाच ठिकाणी जंगलात राहिला. ती बघ बाबांची केवढी दगडाची असेल मला. नंदी महाराज. मी मगाशीच विचार केला की महादेव आहे तिकडे, नंदी महाराज कुठे आहेत, तर हे इथे आहेत. किती जवळून दर्शन घ्यायला मिळतंय. मस्त वाटलं. तुला कसं वाटलं ब्रिजेश? अप्रतिम अप्रतिम ना. हे आपण वय झालं की अशाच ठिकाणी जंगलात राहायला आलं. बरोबर. असं इतकं सुंदर आहे. हो 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 हो. ती बघ बाबांची केवढी दगडाची असेल मला. सगळ्यांना आपण मिस करतोय. उल्हास, साधना, निलेश, माधुरी, नितेश, ज्योती, शमा, सगळे. अगदी प्रकाश, हो. प्रकाश आणि सौप्रकाश प्लस मेघना आपली, या सगळ्यांना आपण मिस करतो. मेघना चढली असते, हो, सगळेजण चढले असते, सगळेजण चढू शकतात. संध्या, हा, आठवण येते. हो हो हो. सगळ्यांनी या इकडे एकदा मस्त आपण येऊ, भाजीपाला सगळं घेऊन आणि इथे असं जेवण बनवून जेवू. बरोबर. हे बघ ना, देतायत हे महाराज बनवायला. तर असं आपण आणलं काहीतरी तर आपण पण स्वयंपाक करायचा, महाराजांना पण जेवायला द्यायचं नाही, आपण पण जेवायचं. बरोबर. चला आता निघूया, घरचे वाट बघताय. हाय, माझा कॉलेजचा मित्र ब्रिजेश पणशीकर. तर ह्याने माझ्या गाडीचं सारथ्य सांभाळलेलं आहे. काल पण आम्ही किडकाळेश्वर मंदिरला गेलो, तर ब्रिजेशनी खूप चांगली साथ दिली आहे मला आणि मलंगगडावर पण आला आहे. तर मी माझ्या टिळकनगरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगेन आता यायचं आहे आपण सगळ्यांनी इकडे परत एकदा. सो खूप खूप थँक्यू ब्रिजेश. तर हा होता आजचा भाग. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत
Do like, share, comment and subscribe too. Thank you.